भिवंडी महानगरपालिकेतील महापौर निवडीपूर्वीच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। महायुतीत फूट आणि विरोधकांतील अंतर्गत नाराजीमुळे सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे। बहुमत मिळवण्यासाठी सर्व पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत, तर किंग मेकर कोण ठरेल असे बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत। पाहुयात भिवंडी महानगरपालिकेतील सध्याची राजकीय परिस्थिती काय। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। महापालिका निवडणुका झाल्या। राज्यातील 29 पैकी 28 महानगरपालिकांमध्ये महापौरांची निवड पूर्ण झाली आहे। मात्र भिवंडी महानगरपालिकेतील तिढा अद्याप सुटलेला नाहीये। या पार्श्वभूमीवर राजकीय खेळ जोर धरत आहेत। भाजप आणि शिंदे गटाच्या राजकीय रणनीतीमुळे भिवंडीची सत्ता अजून स्थापन झालेली नाहीये। विशेषतः शिंदे सेनेने महापौर आणि उपमहापौर पदासाठी आपला शड्डू ठोकल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे। म्हणजेच आकड्यांची जुळवाजुळव करून सत्ता आपल्या हातात कशी आणता येईल यावर जोरदार खेळी सुरू असल्याचं दिसत आहे। काही दिवसांपूर्वी आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत असलेले भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांनी पोलीस बंदोबस्तात महापौर पदासाठी अर्ज दाखल केला। महत्त्वाची गोष्ट म्हणजे भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचा निकाल लागताच कोणार्क विकास आघाडी आणि शिंदे सेना एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली। विलास पाटील हे कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख आहेत। भिवंडी महानगरपालिकेचं संख्याबळ पाहायला गेलं तर भिवंडी महानगरपालिकेत 90 जागा आहेत, त्यापैकी भाजपनं 22 जागा जिंकल्या आहेत। काँग्रेसने 30 जागा, शिंदे सेनेने 12 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 12 जागा जिंकल्या आहेत। दुसरीकडे भिवंडी विकास आघाडीचे 3, समाजवादी पक्षाचे 6, कोणार्क विकास आघाडीचे 4 आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आलेत। महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र येत भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना करण्यात आली। या आघाडीवरून महापौर पदासाठी तारिक मोमीन यांचं नाव जाहीर करण्यात आलं। मात्र समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक काँग्रेस राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे आमदार रईस शेख यांच्यावर नाराज असल्यानं त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीची साथ सोडली। समाजवादी पक्षाने थेट महापौर पदाची मागणी केल्यानं आघाडीत तणाव निर्माण झाला आहे। काँग्रेसकडून अद्याप या मागणीला होकार देण्यात आलेला नाहीये। परिणामी काँग्रेस राष्ट्रवादीचा आकडा 42 वरच अडकला असून बहुमत गाठण्यात अडचण निर्माण झाली आहे। काँग्रेसला बहुमतासाठी नाकीनऊ आलेले असतानाच दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या महायुतीतील 2 प्रमुख पक्षातही फूट पडली असल्याचं समोर आलंय। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीकडे मिळून 34 नगरसेवक आहेत। बहुमतासाठी त्यांना कोणार्क विकास आघाडी, भिवंडी विकास आघाडी आणि समाजवादी पक्षाच्या मतांची आवश्यकता आहे। हे सर्व घटक एकत्र आल्यास महायुती बहुमताचा आकडा गाठू शकते। मात्र महायुतीतही महापौर पदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात मतभेद उफाळून आले आहेत। त्यामुळे आता दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र भूमिका काय आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संपूर्ण महापालिका निवडणुकीच्या राजकीय गणितात कोणार्क विकास आघाडी किंग मेकरच्या भूमिकेत आहे। या आघाडीचे प्रमुख विलास पाटील यांच्यावर चालू असलेल्या पोलीस कारवाईमुळे त्यांच्या महापौर पदाचा अर्ज सध्या न्यायालयीन सुनावणीवर अवलंबून आहे। यामुळे भिवंडीतील महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी भाजप शिवसेनेला या आघाडीचे समर्थन मिळेल की ते तटस्थ राहतील हे अजूनही अनिश्चित आहे। एकीकडे काँग्रेस समाजवादी पक्षाची नाराजी दूर करण्यात यशस्वी ठरेल का, तर दुसरीकडे महायुतीतील अंतर्गत वाद मिटणार का हा मोठा प्रश्न आहे। तर या निवडणुकीत कोणार्क विकास आघाडीचा कोणाला पाठिंबा मिळणार यावरच भिवंडीतील महापौर पदाचं समीकरण ठरणार आहे। बहुमताचा आकडा नक्की कोण गाठणार आणि भिवंडीचा महापौर कोण होणार याबाबत सध्या तरी चित्र अस्पष्ट असून राजकीय घडामोडींमुळे अंतिम निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।